नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्रलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय ह्या दोन संकल्पना पाहिल्या होत्या, उदाहरण सुद्धा आपण पाहिलं होतं। आज आपल्याला आता पुढचा भाग पाहायचा आहे। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा। तर आधी आपल्याला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या लिहायची आहे की अर्थव्यवस्थेमधील लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। किंवा मॉरिडॉकची आपण व्याख्या लिहायची आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। आता वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची, आणि सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास किंवा वैयक्तिक घटकाचा अभ्यास। आता वैयक्तिक घटकाचा अभ्यास यामध्ये सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र पहिलं वाक्य लिहायचं आपण। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो। उदाहरणार्थ, एक व्यक्ती किंवा विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंब, एका वस्तूची किंमत, एक उद्योग इत्यादी। हा झाला पहिला मुद्दा, वैयक्तिक घटकांचा अभ्यास। त्यानंतर आपल्याला पुढचा दुसरा वैशिष्ट्य पाहायचा आहे किंमत सिद्धांत। सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। का म्हणतात? कारण सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने वस्तू आणि सेवा यांच्या किमती कशा निश्चित होतात, तसेच उत्पादनाचे जे घटक आहेत त्या घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने अभ्यास केला जातो। वस्तू तुम्हाला माहित आहे, सेवा म्हणजे डॉक्टर असेल, आजारी पडलो की आपण डॉक्टरांकडे जातो, शिक्षकांची मदत आपल्याला मिळते, वकिलांकडे आपण जातो, काही वाद झाला असेल तर पोलीस स्टेशन मध्ये आपण जातो। तर ह्या झाल्या सेवा। आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जशा आपल्याला वस्तू लागतात तशाच आपल्याला सेवा सुद्धा लागतात। तर या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्यानंतर उत्पादक घटकाच्या किमतीचाही अभ्यास इथे केला जातो। आता उत्पादक घटक कोणते आहेत तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत। या 4 घटकांना मिळणारे मोबदले कसे निश्चित होतात, त्यांच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने इथे अभ्यास केला जातो। आणि म्हणून या शास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। का म्हणतात? कारण वस्तू व सेवा तसेच उत्पादनाचे घटक यांच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, आणि म्हणून या शास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे आपलं की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचे शास्त्र आहे असं म्हणतात। आता आंशिक समतोल म्हणजे काय? त्याआधी समतोल म्हणजे काय तर 2 घटकाचे संतुलन म्हणजे समतोल। तर इथे एक व्यक्ती असेल, एक कुटुंब असेल, एक उत्पादन संस्था असेल, एका वस्तूची किंमत असेल, तर यांच्याच संतुलनाचा इथे अभ्यास केला जातो, आणि म्हणून असं म्हणतात की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र हे आंशिक समतोलाचे शास्त्र आहे। पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलंय की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाचाच अभ्यास केला जातो। एक व्यक्ती, एक कुटुंब, एक उत्पादन संस्था, एका वस्तूची किंमत, मागणी, पुरवठा इत्यादी यासारख्या वैयक्तिक घटकांचाच इथे अभ्यास केला जातो। त्यानंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। का म्हणतात? कारण या शास्त्रामध्ये वस्तू व सेवा तसेच उत्पादन घटकाच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने अभ्यास केला जातो, आणि म्हणून या शास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। त्यानंतर आंशिक समतोलामध्ये आपण पाहिलं, आधी समतोल म्हणजे काय ते आपण लिहिलं की 2 घटकाचे संतुलन म्हणजे समतोल। मग आता इथे स्पष्टीकरण करताना आपण सांगितलंय की परत एक उद्योग, एक उत्पादक संस्था असेल, एक व्यक्ती असेल किंवा एका व्यक्तीचे उत्पन्न असेल, एका वस्तूची किंमत असेल, एका ग्राहकाची मागणी असेल, एका विक्रेत्याचा पुरवठा असेल, तर यांचं संतुलन
कसं साधलं जातं याचाच इथे अभ्यास केला जातो आणि असा अभ्यास केला जातो म्हणून याला आंशिक समतोल म्हणतात. त्यानंतर पुढलं आहे गृहीतांचा आधार. गृहीतांचा आधार यावर वेगळाही प्रश्न असतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत गृहीताशिवाय खरे ठरत नाहीत किंवा ते आपल्याला पडताळून पाहता येत नाही. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत गृहीताशिवाय खरे ठरत नाहीत आणि म्हणूनच या शास्त्राचे सिद्धांत लिहित असताना आधीच एक वाक्यरचना केलेली असते. इतर परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थिती कायम असताना. मग आता ती इतर परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थिती काय असते तर ज्याला आपण गृहीते किंवा गृहीत परिस्थिती म्हणतो की ती परिस्थिती असेल, ती स्थिती असेल तरच ते नियम खरे ठरतील. मग तो मागणीचा नियम असो अर्थशास्त्रामध्ये, पुरवठ्याचा नियम असो, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम असो, कोणताही नियम असो, तो नियम तेव्हाच खरा ठरेल जेव्हा ती गृहीत परिस्थिती असेल आणि ती परिस्थिती असेल तरच हे नियम खरे ठरतात. म्हणून आधीच एक वाक्य लिहिलेले असते विशिष्ट परिस्थिती कायम असताना आणि मग पुढे सिद्धांत लिहिलेला असतो. थोडक्यात काय, अर्थशास्त्राचे सूक्ष्म अर्थशास्त्राचा कोणताही सिद्धांत तेव्हाच खरा ठरतो जेव्हा ती परिस्थिती किंवा विशिष्ट परिस्थिती कायम असेल तर. आणि म्हणून आधीच अशी वाक्यरचना केलेली असते विशिष्ट परिस्थिती कायम असताना. म्हणजेच काय की गृहीताचा आधार घेतल्याशिवाय या शास्त्राचा कोणताही नियम आपल्याला सिद्ध करून पाहता येत नाही किंवा पडताळून पाहता येत नाही. त्यानंतर या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या प्रत्येक सिद्धांताची गृहीते वेगवेगळी आहेत. तसेच हे जे शास्त्रच आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे ज्या गृहीतावर आधारलेलं आहे ती गृहीते आहेत पूर्ण स्पर्धा, पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा, शुद्ध भांडवलशाही, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण या गृहीतावर हे शास्त्र आधारलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा विभाजन पद्धती. सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की इथे राशी पद्धती किंवा एकत्रित पद्धतीचा वापर केला जात नाही तर विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो. असंख्य घटकांमधून एक घटक बाजूला काढून स्वतंत्रपणे सखोल तपशीलवार त्याचा अभ्यास इथे केला जातो आणि यालाच म्हणतात विभाजन पद्धत. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधून एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधून एका ग्राहकाच्या मागणीचा अभ्यास, समग्र पुरवठ्यामधून एका विक्रेत्याच्या पुरवठ्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि हे झालं पुढलं हे वैशिष्ट्य आहे विभाजन पद्धत. त्यानंतर आता त्या पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत तत्वाचा वापर. आता सीमांत तत्व हे या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक मुख्य साधन आहे. आता सीमांत तत्व म्हणजे काय तर एकूण जे परिमाण असतं त्या एकूण परिमाणामध्ये एका घटकाची वाढ केल्यानंतर, एक घटक वाढवल्यानंतर किंवा एक नग वाढवल्यानंतर जी जास्तीची भर पडते ती जास्तीची भर म्हणजेच सीमांत तत्व. सीमांत तत्व हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं का म्हणतात कारण देश स्तरावरचे, देश पातळीवरचे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा अभ्यास इथे केला जात नाही किंवा अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जात नाही. तर मग आता असे कोणते प्रश्न आहे की ते संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे तर ते जे आहे मंदी आहे, समग्र मागणी आहे, समग्र पुरवठा आहे, किमतीची सर्वसाधारण पातळी आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, यासारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही किंवा या प्रश्नांची सोडवणूक सूक्ष्म अर्थशास्त्र करत नाही आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पॉज करून परत ऐका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ नियमित तुम्हाला मिळावेत असं वाटत असेल तर माझ्या लर्न इकॉनॉमिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा.
परत एकदा इथे लक्ष द्या की परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये विचारतील त्यावेळेला आपल्याला सर्वच्या सर्व मुद्दे आठवले पाहिजेत। आता त्यासाठी आपण काय करायचं आहे, फक्त आपल्याला हे हेडिंग पाठ करायचे आहे। वैशिष्ट्ये ही हेडिंग जर तुम्ही पाठ केली तर हा व्हिडिओ जर तुम्ही दोनदा मन लावून ऐकला तर त्याचं स्पष्टीकरण आपोआपच तुम्हाला करता येईल, कारण या हेडिंगशी संबंधितच सर्व उत्तर तुम्हाला स्पष्टीकरण तुम्हाला लिहिता येतं। पहिलं वैशिष्ट्य आपण पुन्हा एकदा बघा। पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं, वैयक्तिक आर्थिक घटकाचाच अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र करते। उदाहरणार्थ विशिष्ट उद्योग, विशिष्ट व्यक्ती, एका वस्तूची किंमत इत्यादी। त्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत ही म्हणतात, कारण या शास्त्रामध्ये प्रामुख्याने वस्तू आणि सेवा तसेच उत्पादक घटक यांच्या किमती कशा निश्चित होतात याचाच प्रामुख्याने अभ्यास केला जातो। त्यानंतर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण हे आंशिक समतोलाचे विश्लेषण आहे असं म्हणतात। मग यामध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं समतोल म्हणजे काय, तर दोन घटकाचे संतुलन म्हणजे समतोल। मग एका व्यक्तीचं उत्पन्न असेल, एक उत्पादक संस्था असेल किंवा एक उद्योग असेल, एका वस्तूची किंमत असेल, यांचा समतोल कसा साधला जातो याचाच अभ्यास या शाखेमध्ये केला जातो। त्यानंतर गृहीताचा आधार, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत गृहीतावर आधारलेले असतात। गृहीताशिवाय हे सिद्धांत खरे ठरत नाहीत आणि म्हणून सिद्धांताच्या सुरुवातीलाच एक वाक्य लिहिलेलं असतं, विशिष्ट परिस्थिती कायम असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना। आणि ती परिस्थिती म्हणजेच कोणती परिस्थिती, तर प्रत्येक सिद्धांताची गृहीते, त्या गृहीतालाच म्हणतात विशिष्ट परिस्थिती किंवा इतर परिस्थिती। मग आता ती गृहीते प्रत्येक सिद्धांताची वेगवेगळी आहे। ती परिस्थिती असेल तरच अर्थशास्त्राचा तो सिद्धांत खरा ठरतो, अन्यथा तो खरा ठरत नाही। म्हणजेच गृहीताशिवाय अर्थशास्त्राचा हा सिद्धांत खरा ठरत नाही। आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या संपूर्ण गृहीतावर आधारलेले आहे शास्त्र। ती गृहीते आहेत पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा, त्यानंतर शुद्ध भांडवलशाही, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण। बघा, ही गृहीते झाली या शाखेची, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय शाखेची। पण प्रत्येक सिद्धांताची गृहीते मात्र वेगवेगळी आहेत। आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मागणीच्या नियमाची गृहीते वेगळी आहेत, ती पुढे आपण बघू। पुरवठ्याच्या नियमाची गृहीते वेगवेगळी आहेत। पण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत ज्या गृहीतावर आधारलेला आहे ती गृहीते आहेत पूर्ण रोजगार, पूर्ण स्पर्धा, शुद्ध भांडवलशाही, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण। त्यानंतर पुढला मुद्दा आहे विभाजन पद्धत। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो, म्हणजेच असंख्य घटकांमधून एक घटक बाजूला काढून त्याचा स्वतंत्रपणे तपशीलवार सखोल अभ्यास केला जातो। जसे राष्ट्रीय उत्पन्नामधून एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला जातो, समग्र मागणीमधून एका ग्राहकाच्या मागणीचा अभ्यास केला जातो, समग्र पुरवठ्यामधून एका विक्रेत्याच्या पुरवठ्याचा इथे अभ्यास केला जातो। त्यानंतर पुढला आहे सीमांत तत्वाचा वापर। सीमांत तत्व हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांताचे एक मुख्य साधन आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं। तर सीमांत तत्व म्हणजे काय, तर एक वाढीव घटक किंवा एक वाढीव नग त्यामध्ये टाकल्यानंतर किंवा एक घटक वाढवल्यानंतर एकूण परिमाणामध्ये जी वाढ होते ती वाढ त्याला म्हणतात सीमांत परिमाण। आणि या सीमांत परिमाण हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा मुख्य आधार आहे किंवा मुख्य साधन आहे। त्यानंतर सर्वात शेवटचं वैशिष्ट्य, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे। सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे असं का म्हणतात, कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र देश पातळीवरील किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित जे प्रश्न असतात त्यांचा अभ्यास करत नाही किंवा त्यांची सोडवणूक करत नाही। जसे दारिद्र्य आहे, लोकसंख्या आहे, बेकारी आहे, तेजी मंदी आहे, समग्र मागणी आहे, समग्र पुरवठा आहे, किमतीची सर्वसाधारण पातळी आहे, यासारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांचा सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करत नाही किंवा त्याची सोडवणूक इथे होत नाही। ही पूर्ण झालीत आपली सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये।